नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी युवक भारती ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो. श्रीतिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे श्रीतिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी या कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये मी पुनश्च आपले मनपूर्वक स्वागत करतो. आणि 12वीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण घटक, व्याकरण व लेखन या अनुक्रमणिकेतील 5व्या घटकाविषयी आपण माहिती घेणार आहोत. विशेषतः व्याकरण व लेखन या घटकातील जो उपघटक वाक्य रूपांतर अर्थात वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर या उपघटकाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, तुम्ही आत्तापर्यंतच्या पाठीमागील इयत्तांमध्ये व्याकरणाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये भाषा विषयातील शब्दांच्या जाती, लिंग, वचन, शब्दसिद्धी, समास, वाक्यपृथक्करण, प्रयोग यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास तुम्ही वेगवेगळ्या इयत्तांमध्ये केलेला आहे. 12वीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण व लेखन या घटकामधील व्याकरण विभागातील हा जो काही पहिला उपघटक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्यामध्ये वाक्य प्रकार याविषयीची माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही वाक्य म्हणजे काय, वाक्य कशाला म्हणायचं, वाक्य कशा प्रकारे बनले जाते, या सर्व गोष्टींचा अभ्यास अगदी सुरुवातीच्या इयत्तांमध्ये केलेला आहे. त्यामध्ये वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असे म्हणतो किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या व्याकरणामध्ये वाक्य प्रकाराची केली जाते. तर आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरत असतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. म्हणजे भाषेची ही जी काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बाब आहे, की आपण बोलताना आणि लिहिताना अनेक प्रकारच्या वाक्याचा उल्लेख करत असतो, लिहित असतो आणि त्यातून आपले म्हणणे किंवा आपल्याला व्यक्त करावयाचा आशय आपण सांगत असतो, लिहित असतो. उदाहरणार्थ एक उदाहरण आपण पाहूया. काल खूप पाऊस पडला. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 112वरचं जे काही चित्र तुमच्यासमोर आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला दिलेली ही जी काही माहिती आहे त्यातीलच एक उदाहरण आपण हे घेतलेलं आहे, की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारचे वाक्य वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. उदाहरणार्थ काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. तर एकच वाक्य आपल्याला अनेक पद्धतीने बनवता येते, लिहिता येते, उच्चारता येते. अशा प्रकारची ही गंमत आपल्याला या भाषेमध्ये उपलब्ध आहे. ही सोय आपल्याला भाषेने त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि मग तेच उदाहरण पाहत असताना की काल खूप पाऊस पडला हे वाक्य आपण अनेक प्रकारे कसं बनवू शकतो, कसं लिहू शकतो, याचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे, पहिलं जे उदाहरण आहे की काल फार पाऊस पडला, याचा जर आपण व्याकरणिकदृष्ट्या विचार केला तर ते साधे विधानार्थी वाक्य आहे. आणि व्याकरणाच्या भाषेमध्ये आपण त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतो.
दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे, काल काही कमी पाऊस पडला नाही. हे सुद्धा विधानार्थी वाक्य प्रकाराचंच एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे, काल काही कमी पाऊस पडला का. हे प्रश्नार्थक स्वरूपामध्ये मोडणारं वाक्य आहे. हे आपल्याला त्याच्या स्वरूपावरून लगेच लक्षात येतं, कारण या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे, काल कमी तर पाऊस पडला नाही ना. हे सुद्धा वाक्य पाहताच आपल्याला कळतं आहे की त्या वाक्याच्या शेवटीसुद्धा प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं आहे, आणि म्हणून ते सुद्धा प्रश्नार्थी स्वरूपाचं किंवा प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य आहे हे आपल्या लगेच लक्षात येते. पाचवं उदाहरण, किती अफाट पाऊस पडला काल. हे उदाहरण पाहता क्षणीच आपल्या ही त्याच वरील वाक्याप्रमाणेच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे, आणि म्हणून त्या वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. तर अशा प्रकारे काल खूप पाऊस पडला या एका उदाहरणाचे आपण अनेक प्रकारची वाक्ये बनवू शकतो. भाषेमध्ये तशा प्रकारची सुविधा सहज उपलब्ध आहे, आणि म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवलेल्या वाक्यांचं हे विधान किंवा हे उदाहरण आपल्या समोर आहे, आणि म्हणून तशा पद्धतीने त्या वाक्याचे प्रकार त्या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. तर प्रामुख्याने 3 प्रकार आपल्याला त्या वरील उदाहरणामधनं वाक्याचा मूळ अर्थ बदलू न देता हे त्याचं रूपांतर केलेलं पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हे झालं साधं उदाहरण. परंतु वाक्याचे यावरून आपण जे काही 3 प्रकार पाहिलेत, तर व्याकरणिकदृष्ट्या वाक्याच्या प्रकाराचे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आशयावरून आणि भावार्थावरून, आणि दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून. तर अशा या 2 प्रमुख प्रकारांचा विचार करत असताना पहिला जो प्रकार आहे वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे जे प्रकार पडतात, त्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य, आणि तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. तर अशी ही वाक्याचे जे काही प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर त्या 3ही वाक्य प्रकारांचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. तर अशा पद्धतीने हे वाक्याचे जे काही पहिले 3 प्रकार आहेत ते आशयावरून अथवा भावार्थावरून पडतात हे आपल्या लक्षात येते. तर त्यातलं पहिलं जे उदाहरण आहे किंवा पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य. तर या वाक्याचं प्रकाराचं वैशिष्ट्य पाहत असताना ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. हे साधं विधान आहे, आणि हे आपण वाक्य वाचल्याबरोबर पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येते. दुसरं उदाहरण, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. म्हणजे हे सुद्धा एक भाषेमधलं साधं विधान आहे, आणि म्हणून त्याचा प्रकार विधानार्थी असा त्या ठिकाणी पडतो. तर हे झालं आशयावरूनच्या पहिल्या प्रकाराचं म्हणजे विधानार्थी वाक्याचं उदाहरण. तर विधानार्थी वाक्याचा या पहिल्या प्रकारावर दुसरा प्रकार तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य.